दत्तवाड येथे जलसंपदा विभागाविरोधात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। दत्तवाड तालुका शिरोळ येथे जलसंपदा विभाग कोल्हापूर उत्तर यांच्या अन्यायकारक कारवाईविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। विभागाकडून पाणीपट्टी वसुलीसाठी शेतकऱ्यांचे वीज मोटार कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात येत असल्याने शेती पाण्याविना गंभीर अडचणीत आली आहे। या पार्श्वभूमीवर दत्तवाड येथे शेतकऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत जलसंपदा विभागाच्या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात न घेता होत असलेल्या या दडपशाही विरोधात आंदोलन छेडण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला। या बैठकीस ॲडव्होकेट सुरेश पाटील, राजू पाटील, भाजप उपाध्यक्ष शिरोळ तालुका, भैया चौगले, शीतल सूर्यवंशी, परवीन सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी, प्रकाश वात्रेन, विजय नेजे, सुरेश पाटील, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष शिरोळ मुरगुडे, जितेंद्र हेमगिरे, पप्पा टोपाई आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। दत्तवाडहून SP न्यूजसाठी अचिन हेरवाडे। जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे विभागाकडून दत्तवाड विभागामध्ये जे अन्यायकारक कारवाई सुरू आहे, निश्चितपणानं सर्वात पहिला सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि पाटबंधारे खात्यानं ही अन्यायकारक जुलमी कारवाई त्वरित थांबवावी, अन्यथा सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे। निश्चितपणानं सगळ्या शेतकऱ्यांच्या या उन्हाळ्याच्या तीव्र झळा आता बसत असताना पिकं वाढू लागले आहेत आणि अशातच ही कारवाई जी सुरू आहे ही जुलमी कारवाई त्यांनी त्वरित थांबवावी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं। शासनाच्या वतीनं सुद्धा शेतकऱ्यांसाठी बरेचसे प्रकल्प या ठिकाणी राबवण्यात येत आहेत, पण जलसंपदा विभागानं कोणतीही सूचना न देता या ठिकाणी जी कारवाई चालू केली आहे त्यांनी त्वरित थांबवावी, अन्यथा यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभारून शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। निश्चितपणानं त्यांनी या ठिकाणी जी कारवाई थांबवावी ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो। माझे नाव सूर्यकांत शेषप्पा चौगुले, राहणार दत्तवाड। आज दत्तवाड येथे कागल पाटबंधारेचे काही अधिकारी येऊन इथले शेतीपंपाचे पेटीचे काही साहित्य घेऊन जाऊन त्या पेटी सील करायचा प्रयत्न केलेला आहे। तर त्यासंबंधी इथं दत्तवाडमध्ये एक संयुक्तिक शेतकऱ्यांचा इथं आम्ही मीटिंग घेतलेली आहे व त्यांना फोन करून आम्ही फोनवरून सांगितलेलं आहे की इथून पुढचं दत्तवाड हे नोटिफाईड नदीमध्ये कागलच्या हद्दीतून येणाऱ्या नदीचं दत्तवाड हे नोटिफाईड होत नाही आहे आणि ते दत्तवाडला पाणीपट्टी बसत नाही, तर त्या विरोधात आम्ही ते पाणीपट्टी भरणार नाही व उद्यापासून तुम्ही ही कारवाई बंद करा म्हणून आम्ही तेथील कागल पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट फोनवरून आज आम्ही या मीटिंगमधून सांगितलेलं आहे शेतकरी। तर त्यांनी याची दखल घेऊन ते कारवाई थांबवावी, अन्यथा जर कारवाई त्यांनी थांबवली नाही तर इथून पुढं गावची मीटिंग आणि परत उर्वरित शेतकरी सगळं एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही पाटबंधारे कागल यांच्या या अन्यायकारक जे त्यांचं कारवाई चालली आहे याच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन छेडणार पुढील काळात। पाटील आपल्या माध्यमाद्वारे सांगू इच्छितोय की दत्तवाड व दत्तवाड परिसरामध्ये 2019 असू दे 2021 असू दे हा महापुराने फार मोठ्या संकटात येथे शेतकरी सापडलेला आहे। त्याच परिस्थितीवर आत्ता विचार करायला गेले तर आत्ता ज्या मार्च एप्रिल मे हा उन्हाळ्याचा काळ आहे, या ठिकाणी शेती पिके वाळण्याची दाट शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये पाटबंधाऱ्यामार्फत जे वीज मोटारी किंवा शेतकऱ्यांचं जे मोटार सील करण्याचा जो पाटबंधाऱ्या विभागामार्फत कारवाई केली जात आहे ती फारच अन्यायकारक आहे। वास्तविक याबाबत सविस्तर शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यातून काहीतरी मार्ग करणे अपेक्षित होते। आत्ताच परवाच्या या अधिवेशनामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी अडचणीत असल्यामुळे पीक कर्जमाफी किंवा इतर कर्जमाफी दिलेलं आहे। ते का दिलेलं आहे तर हे शेतकरी अडचणीत ही वस्तुस्थिती आहे। ही वस्तुस्थिती असताना देखील या प्रकारे पाटबंधाऱ्यामार्फत जी कारवाई केली जात आहे त्याच्या विरोधात शिरोळ तालुक्याला चळवळ काही नवीन नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचे अन्यायकारक जे सील करणे किंवा पाटबंधाऱ्यामार्फत जी कारवाई सुरू आहे ते जर थांबली नाही तर चळवळ असू दे किंवा उपोषण असू दे, मोर्चा असू दे, इतर मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल। या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात
शेतकऱ्यांची बैठक घेतली गेली. यामध्ये त्या संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा देखील केली आहे. त्यांची चर्चा केल्यानंतर योग्य तो मार्ग काढण्यासाठी चर्चेसाठी त्यांना येण्याचं निमंत्रण देखील दिलं आहे. यातून काही मार्ग निघाला नाही तर आपल्याला आंदोलन किंवा मोर्चा याशिवाय काही पर्याय राहणार नाही आणि त्याचा अवलंब केल्याशिवाय आपण राहणार नाही. हा, दत्तवाडमधील सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतोय की थोडंसं पाटबंधारे खात्याकडून फिजा काढणे, मोटारी सील करणे असा प्रकार केला आहे सकाळपासून. तर अतिशय बिकट परिस्थिती, मुळात शेतीमध्ये काही उरत नसताना अनेक अडचणीतून शेतकरी चालला आहे. कर्जमाफी हे ते सोसायटी भरणे याच्यातच त्यांचं नवीन जुनं काय बसत नाही आहे. त्याच्यात असं अन्यायकारक पद्धतीनं 10-20 वर्षाचं मागचं काय जर काढून त्यांनी काय काढायला लागलेत, किती खरं किती खोटं मला काय माहीत नाही. तर ते त्या पद्धतीने मी स्वतः आवाहन करतो. या शेतकऱ्यांची आमच्या घरात मिटिंग झाल्या, तर कोणी थोडंसं ह्या सक्तीच्या याला बळी न पडता त्यांचं ते जे काही देणं असेल ते चर्चेतून मिटिंगसाठी आम्ही त्यांना आवाहन केलं आहे. त्यांनी काय मिटिंग घेऊन काय चर्चा करतात तोपर्यंत तरी कोणीही या विषयात काही ॲक्शन म्हणजे भरणा करायला जाऊ नका. तुम्हाला अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.